तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूजाच किचन। तर आजची आपली रेसिपी आहे खारं वांग। त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, हळद, तिखट आणि धना पावडर आणि 7 ते 8 वांगे आणि 1 वाटीभर शेंगदाणे। त्याचवर कढई ठेवून शेंगदाणे भाजून घेऊया। आपली कढई चांगल्यापैकी गरम झालेली आहे। आता आपण त्यात टाकूया शेंगदाणे। तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे हे चांगल्यापैकी भाजले गेले आहेत। ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। भाजलेले शेंगदाणे आणि लसूण आपण आता मिक्सरला फिरून घेऊया। जास्त बारीकही नाही करायचं। तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे आणि लसूण चांगल्यापैकी बारीक झाले। जास्तही बारीक करून घ्यायचं नाही। शेंगदाणे थोडे आबडधोबडच काढून घ्यायचे। त्यामध्ये आपण आता थोडी 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहोत। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत आणि जे आपण वांगे कट केलेले आहेत त्यामध्ये भरणार आहोत। मिश्रण लावून सुरूच होते इतके वेळची पण आपलं मिश्रण हे चांगल्या प्रकारे आपण जे टाकले होते मसाले, तिखट, हळद, धना पावडर, ते चांगल्या प्रकारे मिक्स झाले आहे। आता आपण कढईत तेल टाकून घेऊया। वांगे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। आता आपण केलेलं मिश्रण वांग्यामध्ये घालून घेऊयात। अशा पद्धतीने हे मिश्रण वांग्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपलं तेल एक चांगल्यापैकी गरम झालेलं आहे। आता आपण ज्या वांग्यात अशा मसाला भरलाय, जे मिक्सरला काढलेलं, ते आपण या तेलात टाकू। वांगे आपण आता थोडे खालीवर करून परतून घेऊया। यामध्ये आपण आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। गार पाणी टाकलं तरी चालतं। पाणी टाकल्याने वांगे चांगल्या प्रकारे शिजून निघतात। आता आपण याच्यावर एक डिश झाकून ठेवूया कढईवर, कारण मग डिश ठेवल्याने वांगे चांगले वाफून निघतील। तुम्ही बघू शकता आपले वांगे चांगल्यापैकी शिजले आहेत। तरी आपण आणखीन 10 मिनिट कढईवर झाकण ठेवून घेणार आहोत, कारण जे आपण पाणी टाकलं आहे वांगे शिजण्यासाठी, ते थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आपण वांगे शिजून घेणार आहोत। त्यामुळे मी परत कढईवर 10 मिनिट झाकण ठेवत आहे। चला तर आपण बघूया आपले वांगे शिजले गेले आहेत का। तर मी कढईवरचं झाकण काढून घेते। तुम्ही बघू शकता आपले वांगे चांगले शिजले आहेत आणि भाजीलाही छान असा लालसर कलर आला आहे। खारे वांगे जास्त सुकेही नाही करायचे, मी त्यात थोडंसं पाणी राहू दिलं आहे। व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा।